देशाबद्दलच्या आत्मीयतेने, देशबांधवांच्या बद्दलच्या आस्थेने प्रेरित होऊन काम करणारे अनेक लोक आहेत, अनेक अधिकारी, अनेक कर्मचारी आहेत. कुठल्या तरी गावचा एखादा तलाठी आहे, आपल्याला वाटतं तलाठी म्हणजे काय भयानक. आमचे एक पूर्वीचे मुख्यमंत्री होते, ते म्हणायचे, जे नसे ललाटी ते लिही तलाठी. परीक्षा देण्याची स्किल उत्तम असेल तर तो अधिकारी होऊ शकेल. भाषण देण्याची किंवा आप्पा वाईट वाटून घेऊ नका, आश्वासन देण्याची स्किल जास्त असेल तर तो राजकारणी होऊ शकेल. आज मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की या ठिकाणी मी आलो, तुमच्या संस्थेचं काम पाहिलं, तुम्हाला सगळ्यांना पाहिलं, तुम्हाला भेटलो. तुमच्यातली जिद्द या ठिकाणी मला दिसली. आवडत्या व्यक्तीला मास्तर असं म्हणतात असं त्यांनी सांगितलं. तर आपल्याशी डॉक्टर नितीन करीर मास्तर संवाद साधत होते बऱ्याच वेळापासून आणि खरंच मास्तरासारखा साधत होते. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय श्री डॉक्टर नितीन करीर सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. काय बोलावं, मोठा प्रश्न आहे. सहसा असा प्रश्न येत नाही, मला नाही पडत असे प्रश्न. आता इतक्या वर्षांची सवय झाली आहे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाण्याची, कार्यक्रमांमध्ये बोलण्याची. अचानकपणे कुठेतरी उभं राहून काहीतरी बोलावं लागतं, सांगावं लागतं. या सगळ्या गोष्टींची खूप सवय झाली आहे. परंतु आज समजत नाही आहे की नेमकं काय बोलावं, कुठून सुरू करावं. अर्थातच यजुवेंद्रचे आभार मानले पाहिजे सगळ्यात आधी की त्यांनी मला इथे बोलावी. खरं म्हणजे मी शासकीय सेवेत असताना मी इथे यावं असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या आणि माझ्या वेळा जमल्या नाही मेसेजिंगवरती, म्हणून आम्हाला मार्च महिन्यामध्ये, आणि मी मार्चमध्ये रिटायर होणार होतो, आणि त्या दरम्यान त्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तारखा जमल्या नाहीत, काहीतरी ठरलेलं होतं, सेशन चालू झालेलं होतं, असं सगळं काय होतं, त्यामुळे जमलं नाही. आणि मला असं वाटलं साहजिकच की आता आपण रिटायर झालो, आता कशाला कोण बोलवेल. असे मी खूप कार्यक्रम टाळले खरं म्हणजे. तर त्यांनी मात्र आवर्जून पुन्हा मेसेज पाठवला, फोन केला, यायचंच आहे. आणि मग अर्थातच मी आलो. आणि आज मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की या ठिकाणी मी आलो, तुमच्या संस्थेचं काम पाहिलं, तुम्हाला सगळ्यांना पाहिलं, तुम्हाला भेटलो. तुमच्यातली जिद्द या ठिकाणी मला दिसली. मराठीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुरुवातीला एक प्रतिज्ञा असते, आठवते तुम्हाला? भारत माझा देश आहे. हां, ओके. पुढे काय आहेत? बांधव आहे. बांधव हा शब्द मराठीत आहे. त्याचं इंग्रजी टेक्स्टबुकमध्ये तुम्ही वाचलंय काय आहे? ब्रदर्स अँड सिस्टर्स आहे. हिंदीच्या पाठ्यपुस्तकात वाचलंय काय? मराठीमध्ये बंधू भगिनी म्हणता आलं असतं की नाही? का नसतील म्हटलं असं तुम्हाला वाटतं? कारण मराठीमध्ये हा एक अतिशय सुंदर शब्द आहे, उपलब्ध आहे, जो कुठलाही फरक बाजूला करून एकत्र येण्याचा एक निर्देश, एकत्र येण्याची एक दिशा आपल्याला दाखवतो. तो आहे बांधव. सर्व भारतीय माझे बांधव आहेत. या एका शब्दामध्ये प्रतिज्ञा म्हणजे काय असते? प्रतिज्ञा म्हणजे केवळ वाचन नव्हे, केवळ पाठांतर नव्हे, केवळ त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. यदुनाथजी थत्ते म्हणायचे की पुस्तकात आहे परंतु पाठ्यक्रमाचा भाग नाही, म्हणून फक्त वाचून घेतो परंतु समजावून सांगण्याची गरज वाटत नाही शिक्षकांना, अशी ही प्रतिज्ञा. कारण आहे पुस्तकात परंतु ती सिलेबसमध्ये नाही. सिलेबसमध्ये नाही तर कशाला त्याच्याबद्दल वेळ का वाया घालवावं. परंतु हे चूक आहे. त्याच्यावरती खरं म्हणजे जास्त वेळ द्यायला हवा शिक्षकांनी. त्या
त्यातले जे काही 9-10 वाक्य आहेत आणि त्या वाक्यांमधला प्रत्येक वाक्यात 1-2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. त्या शब्दांवरती विचार होणं, ते शब्द समजणं मला फार महत्त्वाचे वाटतात. त्यातला हा एक शब्द आहे जो बांधव, मला स्वतःला फार प्रिय असलेला शब्द आहे. मला त्याचं अनन्यसाधारण महत्त्व वाटतं आणि आज खऱ्या अर्थाने त्या शब्दाची प्रचिती या संस्थेमध्ये आल्यावरती मला झाली, याची ग्वाही मी या ठिकाणी देतो. वारंवार उल्लेख झाला या गोष्टीचा की आम्ही सगळे बरोबर आहोत, आम्ही सगळे एकत्र आहोत, आम्ही एकमेकांचे डोळे आहोत, आम्ही एकमेकांचे कान आहोत, आम्ही एकमेकांचे हातपाय आहोत. यापेक्षा काय ती बंधुता असावी हा प्रश्नच आहे. सकाळच्या चर्चेमध्ये आम्ही जेव्हा ही सगळी संस्था पाहत होतो त्याच्या सुरुवातीला म्हणजे जेव्हा मी आलो तेव्हा स्वामी विवेकानंदांचा उल्लेख झाला आणि त्यांनी त्यांचा विचार या ठिकाणी त्यांचे जे काही विचार होते त्याच्यातून प्रेरणा घेऊन तुमचे मास्तर आपला जो सगळ्यात प्रिय शिक्षक असतो त्याला आपण मास्तर म्हणतो. माझ्या कॉलेजचे एक आहेत त्यांना आम्ही मास्तर म्हणतो. त्यामुळे माझी मुलं प्रत्येक वेळेस मला असं म्हणतात, असं ऐसे कैसे डॅडू आपके टीचर को मास्तर कैसे बोल सकते हो. परंतु ते जे सगळ्यात प्रिय शिक्षक आहे त्याला आपण मास्तर म्हणतो. म्हणून तुमचे जे मास्तर आहेत त्यांनी ज्या व्यक्तीकडून ज्या व्यक्तीच्या विचारांकडून प्रेरणा घेतली त्या विवेकानंदांच्याबद्दल त्यांचं म्हणणं काय होतं त्याचा एक अतिशय थोडक्यात मी उल्लेख करेन. त्यांचं म्हणणं असं होतं की शिक्षण कशासाठी हवं, तर शिक्षण हवं चारित्र्य घडवण्यासाठी. पहिली गोष्ट, शिक्षण हवं विवेकावर आधारित विचार करण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी. आणि शिक्षण हवं की आपल्या आयुष्यामध्ये काय समस्या आहेत याची माहिती होण्यासाठी आणि मग या तिन्ही गोष्टींमधून त्या अडचणींवर मात करून त्या समस्यांचं उत्तर शोधण्यासाठी आपल्यामध्ये एक शक्ती निर्माण करण्यासाठी. म्हणून हे शिक्षण हवं. शिक्षण काही आपल्याला भाषा शिकण्यासाठी किंवा गणित शिकण्यासाठी काय 13चा पाढा येतो कुणाला येतो, कुणाला येतो 17चा, नॉट बॅड, नॉट बॅड, नॉट बॅड, क्वाईट इम्प्रेसिव्ह. आम्ही आता शहरामधल्या शाळेला गेलो तर साधारण मला असं वाटतं की 8च्या पुढे 9 जमत असेल, कदाचित 10 ऑफकोर्स जमतोच, पण त्या 11ही जमत असणार, त्याच्या पुढे मात्र गल्लत आहे. त्यामुळे मी 13 विचारतो आणि 17 विचारतो. 17 त्यातला जरा अधिक कठीण आहे, किमान इतके हात इथे उंचावले जातात. पण हे पाढे शिकण्यासाठी किंवा भाषा शिकण्यासाठी किंवा काहीतरी कॉन्सेप्ट्स जे आहेत, काही प्रिन्सिपल्स आहेत, काही तत्त्व आहेत वेगवेगळ्या भाषांमधले, वेगवेगळ्या विषयांमधले, त्याच्यासाठी म्हणून शिक्षण नाही. ते केवळ एक माध्यम आहे की आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या विषयांवरती बोलावं की पायथागोरसचा थिअरम आहे, पायथागोरसच्या थिअरमबद्दल बोलावं. पायथागोरसचा थिअरम काय सांगतो, a² + b² = c², जे असेल त्याचा काय उपयोग आहे आयुष्यामध्ये, आहे का, तर आहे 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 आणि काय आहे त्याच्याबद्दल आपण कदाचित आजचा हा प्रसंग नाही, परंतु आपण जे काही शिकतो आपण असं शिकतो की फ्रेंच युद्ध क्रांती झाली. कधी झाली? फ्रेंच क्रांती जी झाली, फ्रेंच रिव्हॉल्युशन, तारीख आठवते का? नाही आठवत. MPSCच्या सिलेबसमध्ये नाही वाटत, असायला हवं ना. UPSCच्या सिलेबसमध्ये नक्की आहे. तर ही तारीख बऱ्याच वेळा आपल्याला आठवते, त्यातल्या घटना आठवतात, त्यातलं ते तुम्हाला इफ यू डू नॉट गेट ब्रेड ईट केक वगैरे अशी वाक्य आपल्याला आठवतात. त्या राणीचा गिलोटिननी केलेला तिची हत्या, या सगळ्या गोष्टी आठवतात, तारीख आठवते. त्या बॅस्टिलच्या तुरुंगावरती केलेला हल्ला आठवतो, त्याची तारीख आठवते. पण या तारखा लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आपल्याला इतिहास शिकवतात का? तर नाही. त्याच्यातून आपल्याला काहीतरी शिकायचं असतं. त्याच्यातून काही तत्व का झालं, परत होऊ शकतं का, होऊ द्यायचं नसेल तर काय केलं पाहिजे,
मी काय केलं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, या गोष्टींवरती चर्चा म्हणजे शिक्षण आहे. आणि ते स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेलं शिक्षण आहे. कॅरेक्टर बिल्डिंग, चारित्र्य घडवणं. शाळांमधून जर चारित्र्य घडलं नाही, वारंवार उल्लेख झाला नाही की आपल्याला आयुष्यामध्ये प्रामाणिक राहायचं आहे, उल्लेख करायला लागतो, दिसायला लागतं. कारण जे दिसतं तेच आपण सगळे शिकतो. आपले शिक्षक, आपल्या आजूबाजूचे लोक कशा पद्धतीने वागतात, या ठिकाणी आपण जेव्हा बघतो की काही लोक भाफनासाहेब आहेत किंवा मॅडम आहेत, ते आपलं काही जमीन देतात, आपला वेळ देतात. जमीन पैसे हे तर फार कमी आहे, वेळ देतात. आणि त्यामुळे देण्याची जी वृत्ती आहे ती जेव्हा आपण पाहतो तेव्हा कुठेतरी ही वृत्ती आपल्यामध्येही येते. या सगळ्यांमधून चारित्र्य घडतं. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे विवेकावर आधारित आपला विचार करण्याची क्षमता या प्रत्येक शिक्षण व्यवस्थेमधून, शाळेमधून निर्माण व्हायला पाहिजे. आणि ती इथे निर्माण होताना मला दिसते. त्याचं उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी येऊन बोलत आहेत, ते जी वाक्य सांगतायत, ते जे विचार मांडतायत, त्यावरून हे दिसतं की कुठेतरी ते रॅशनल थॉट प्रोसेस त्यांच्यामध्ये आहे. मला इंग्रजीमध्ये त्याला रॅशनल थॉट प्रोसेस असाच शब्द आहे अनफॉर्च्युनेटली. आणि मराठीमध्ये आपण जेव्हा विवेक म्हणतो तेव्हा त्याला एक कनोटेशन आहे, त्याला एक व्हॅल्यू आहे, त्याला एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे. म्हणजे तो विवेकावर आधारित जेव्हा म्हणतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह व्हॅल्यूजचा विचार त्याच्यामध्ये करतो. इंग्रजीमध्ये तो केवळ रॅशनॅलिटीवरती आधारित आहे. हा भाषांमधला आणि संस्कृतींमधलाही फरक असतो, तोही आपल्याला या शिक्षण व्यवस्थेमधून समजणं अभिप्रेत आहे. या सगळ्या गोष्टी या शाळा, तर याला मी खरं म्हणजे शाळाच म्हटलं पाहिजे, या शाळेच्या माध्यमातून, या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मास्तर तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवताय. फार मोठं काम आहे तुमचं. तुमच्या संस्थेचं नाव आहे दीपस्तंभ. मनोबल तर आहेच, परंतु दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ कशासाठी असतं? कशासाठी असतं दीपस्तंभ? मार्ग दाखवण्यासाठी. दीपस्तंभ असतो मार्ग दाखवण्यासाठी. कुणाला मार्ग दाखवतो दीपस्तंभ? जहाजांना मार्ग दाखवतो. कुठे जाण्याचा मार्ग दाखवतो? इन अँड आउट. कशाच्या? बंदरात जाण्याचा मार्ग दाखवतो. बंदरात का जायचं असतं? त्याचं ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याचं पर्पज आहे. त्या जहाजाचं काम काय आहे? तर बंदरात जाणं, बंदरात सामान उतरवणं, नवीन सामान चढवणं आणि परत बाहेर जाणं आणि मग दुसऱ्या बंदराकडे जाणं. जहाजाचं काम आहे, पर्पज ऑफ द शिप. तसं आपल्या सगळ्यांचा पर्पज आहे, आपल्या सगळ्यांचा पर्पज ऑफ लाईफ आहे, जो आपण या अशा संस्थेमध्ये एकत्र येतो, विचार करतो, तेव्हा आपण कशासाठी आहोत याचा विचार करतो. आणि ते जे काही आपल्याला सापडतं, ते जे काही आपल्या मनामध्ये आपण ठरवतो, त्याची दिशा दाखवण्यासाठी म्हणून हे दीपस्तंभ ही संस्था आहे. दीपस्तंभ आपल्याला, बऱ्याच लोकांना असं वाटतं की जहाजाला बंदरात जाण्याचा रस्ता दाखवतो. खरं म्हणजे दीपस्तंभाचं काम ते नाही. म्हणजे ते कोलॅटरल बेनिफिट आहे, म्हणजे तो एक ॲडेड बेनिफिट आहे. खरं काम जे आहे दीपस्तंभाचं, ते काय असू शकेल असं तुम्हाला वाटतं? काय असू शकेल? दिशा दाखवली आपण. दिशा दाखवली आपण असं म्हणालो की दिशा दाखवणं हे त्याचं काम आहे. आपण त्याला सांगितलं की बंदरात जाण्याचा जो मार्ग आहे, जो योग्य मार्ग आहे, तो योग्य मार्ग दाखवणार आपल्याला दीपस्तंभ. परंतु मला स्वतःला असं वाटतं की दीपस्तंभाचं ते काम मुख्य नाही, ते कोलॅटरल आहे. ते झालं, आपोआप झालं. त्याचं मुख्य काम काय आहे? दीपस्तंभाचं मुख्य काम आहे कुठे जाऊ नये हे दाखवणं. दीपस्तंभ जो असतो तो जिथे खडक आहेत, जिथे अडचणी आहेत, जिथे फार प्रश्न आहेत, अशा ज्या जागा आहेत त्या जागांवरती आपण दीपस्तंभ निर्माण करतो.
त्या दीपस्तंभाचं मुख्य काम हे असतं की जहाजांनी तिथे येऊ नये. दीपस्तंभाकडे बघून जहाजं दीपस्तंभाकडे जात नाहीत. दीपस्तंभाला वळसा मारून ते त्यांच्या निश्चित केलेल्या ठिकाणी जातात. दीपस्तंभाचं मुख्य काम हे आहे की जिथे अडचण आहे, जिथे त्रास आहे, ती जागा दाखवणं आणि त्या जागेला सोडून आपण त्या समस्यावरती मात करून त्या अडचणींवरती उत्तरं शोधून आपण आपल्या इच्छित स्थळी कसे जाऊ शकतो, हे काम दीपस्तंभाचं आहे. आणि ते काम मास्तर तुम्ही अतिशय उत्तम करताय असं या ठिकाणी मी सांगतो. खूप सोपं असतं. आमच्यासारखे लोक आम्हाला शाळा मिळते, आमच्या गावात मिळाली, पण उत्तम शाळा मिळाली, शिकलो, मार्क बरे मिळाले, मेडिकलला ॲडमिशन मिळाली. तेव्हा फक्त 12वीच्या मार्कावर असायची, बाकी नीट बीट असलं काही नव्हतं. मेडिकल करता करता असं वाटलं की UPSC करावी. UPSCची परीक्षा दिली. काय करावं, तर आपल्याला विषय कुठले आवडतात, तर गणित आणि फिलॉसॉफी भारी आवडतं, तर ह्या विषयांमध्ये आपण UPSC द्यावी असं वाटलं. दिली नाही. कॉलेजच्या लायब्ररीत गेलो, जिथे मी इंटर्नशिप करत होतो, शिरूर. आज त्यांचा उल्लेख आहे इथे एका बोर्डावर, दारीवालांचं, त्यांच्याच नावाचं कॉलेज आहे तिथे. त्या कॉलेजच्या लायब्ररीत गेलो, गणित आणि फिलॉसॉफीची पुस्तकं शोधली. एकही पुस्तक नव्हतं मास्टर्स लेवलचं, खरंच नव्हतं, कारण दोन्ही विषय तिथे मास्टर्स लेवलचे नव्हतेच. मग काय करायचं, मग वेगळे विषय, मग दीपस्तंभ. कोणीतरी भेटतं आयुष्यामध्ये, हे नाही, हे इथे अडचण आहे, इकडून जा, असं जर आम्हालाही प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला आवश्यक वाटतं आणि त्याची गरज आयुष्यामध्ये लागते, तर ती आपणा सगळ्यांना खूप जास्त आहे. आणि अशा पद्धतीचं काम या मनोबल संस्थेमधून होतं आहे. एक उल्लेख झाला सुरुवातीला, बाळा तू केलास, की हौसले असा काहीतरी तू एक शेर. त्याच्या आधीचं काय होतं? खुदी कर बुलंदी. नाही, ते एक होतं, तू म्हणालास की ते उडता येतं, ते पंखांनी नव्हे, हौसलों से उडान होते. तर त्याचं म्हणणं जे होतं ते फार मला असं महत्त्वाचं वाटलं, की पंख, हात पाय हे आहेत, असतील नसतील काय आहे, परंतु जिद्द आहे का, मनामध्ये आत्मविश्वास आहे का. आणि सकाळी मला सरांनी सांगितलं की हे आत्मविश्वास वगैरे नंतरचं आहे, आत्मसन्मान आहे का. ते सगळं या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून, म्हणजे तुमचं मनोधैर्य, तुमचं मन तयार करण्याचं काम या संस्थेमध्ये होत आहे. आणि हे फार मोठं काम आहे. ह्याला रेप्लिकेट करता येईल का मला माहीत नाही, तुमचा प्रयत्न आहे. कारण रेप्लिकेशनला मॉडेल पुरेसे नसतात, रेप्लिकेशनला लोक तयार करायला लागतात. क्लोनिंग शक्य नाही, बरोबर सर, क्लोनिंग शक्य नाही. मग काय करायचं, मग अशी माणसं घडवायला लागतात. आणि ती माणसं कुठून घडवणार, तर ती माणसं ह्याच्यामधूनच घडवायला लागणार आहेत. हे जर ओळखून तुम्ही जे काम करताय, की इथून जे पासआउट होणार आहेत, इथून जे बाहेर पडणार आहेत, जे विवेकानंद हेही म्हणायचे की शिक्षणाचा आणखीन एक महत्त्वाचा उद्देश आहे, तो म्हणजे प्रत्येकाने आपल्या पायावरती उभं राहावं. बेसिक टेनेट ऑफ एज्युकेशन, की तुम्ही सेल्फ सफिशियंट व्हायला पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभं राहायला शिकलं पाहिजे, तर त्या शिक्षणाला काहीतरी अर्थ आहे, नाही तर नाही. तर या ठिकाणी जे विद्यार्थी, जे मुलं मुली बाहेर पडत आहेत, जे स्वतःचं काहीतरी वेगळं विश्व निर्माण करतायत, त्याच मुलामुलींच्याकडून हे पुढचं काम होऊ शकेल असं मला वाटतं. बाकी आम्ही सगळे बाहेरचे लोक जोडले जाणं, कदाचित आम्ही एकदा कधीतरी सिम्पथी फॅक्टरनी येतो, कदाचित थोडं आमचं
आम्ही वाढलो, म्हणजे आमची मानसिक बुद्धिमत्ता आमची वाढली, तर कदाचित आम्ही एम्पथीपर्यंत जातो. परंतु तरीही आम्ही कुठेतरी या सगळ्या गोष्टी समजायला कमी पडतो असं मला वाटतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून उमजून त्याच्यापैकी त्याच्यामध्ये राहून आणि सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन हे जे काम करायचं आहे ते काम फार मोठं आहे आणि ते काम तुम्ही सगळे मिळूनच करू शकणार आहात, हेही याची मला पूर्ण जाणीव आहे. या मनोबल आणि दीपस्तंभ याच्यामध्ये जे साम्य आहे ते मला असं वाटतं की आपण या ठिकाणी दिव्यांगांच्या बरोबर काम करतो, आपण अनाथांच्या बरोबर काम करतो, आपण ट्रान्सजेंडर बरोबर काम करतो, आपण समाजामध्ये ज्यांच्याकडे काहीतरी नाही आहे अशा मुलामुलींबरोबर काम करतो. तर या ठिकाणी तो जो दीपस्तंभ आहे तो आपल्याला काय दाखवणार आहे, त्याचं कर्तव्य थोडंसं वेगळं आहे. की काय आहे काय नाही हे तर आहेच, त्याची जाणीव आहेच आणि त्याचं दुःखही आहेच आणि त्याच्यातून बाहेर पडायला वेळ लागणार आहे याची सगळ्यांना जाणीव आहे. परंतु हा जो दीपस्तंभ आहे इथे थोडीशी वेगळ्या भूमिकेत आहे. तो दाखवणार आहे की तुमच्यामध्ये काय आहे, काय नाही हे तर आहेच, ते तर आता ते मान्यच करून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात. द फॅक्ट दॅट यू हॅव रीच्ड दिस पॉईंट, इथपर्यंत तुमचा प्रवास झालेला आहे, याचा अर्थ जे तुमच्याकडे नाही त्याच्यावरती मात करून तुम्ही पुढे तर आलेलाच आहात. आता याच्या पुढे जायचं असेल तर तुमच्यामध्ये काय आहे, काहीतरी गुण आहे, काहीतरी एक्स्ट्रा आहे. पायात ताकद नसेल तर हातात आहे, मनात आहे, बुद्धीत आहे, डोळ्याला नसेल तर कानात आहे. जी ताकद आहे आणि आहे प्रत्येकामध्ये आहे. तर हे जे हा इथला जो दीपस्तंभ आहे आपल्याला हे दाखवणार आहे की आपल्यामध्ये काय जास्त आहे आणि ते अधिक चांगलं, अधिक शक्तिशाली कसं करता येईल. ते काम दीपस्तंभ संस्था आणि मनोबल संस्था एकत्रितपणे अतिशय उत्तम करतायत. असं आपल्या सगळ्यांच्या जे आपले यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांच्या बोलण्यातून, आपल्या सगळ्यांच्या एकत्र येण्यामधून, आपण सकाळपासून ज्या पद्धतीने बसलेला आहात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहात त्यावरून वारंवार या गोष्टीची प्रचिती होते. त्यामुळे या संस्थेला या ठिकाणी मी पूर्ण माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या स्वतंत्रता दिनाच्या तर शुभेच्छा आहेतच, परंतु खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य तुम्हाला सगळ्यांना या संस्थेच्या मदतीने आणि तुमच्या स्वतःच्या ताकदीने लवकरात लवकर मिळो अशा शुभेच्छा या ठिकाणी आपणा सगळ्यांना देतो. पुन्हा एकदा यजवेंद्र आपले खूप खूप आभार. एक वेगळ्या प्रकारचं काम बघण्याची संधी मला तुम्ही या निमित्ताने प्राप्त करून दिली. माझ्या मनामध्ये जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फेब्रुवारी एंडला वगैरे मला सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की काय प्रकारचं हे काम असेल, काय प्रकारची काय उंचीची ही संस्था असेल, मला नाही समजलं. मला वाटलं एक संस्था आहे, दिव्यांगांवरती काम करते, दिव्यांगांच्या बरोबर काम करते आणि आपण जायला हवं. कारण यजवेंद्र एका कार्यक्रमात भेटले आणि त्यांनी मला फार कठीण प्रश्न विचारले. तर ते कठीण प्रश्न त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून त्यांच्या संस्थेमध्ये जाऊन त्यांनाही आपण काहीतरी कठीण प्रश्न विचारावेत असाही एक कुठेतरी हेतू असेल माझा, माहीत नाही. परंतु काय विचारणार मी त्यांना. इथे तर मी फक्त त्यांची स्तुती करू शकतो, प्रशंसा करू शकतो, त्यांना खूप शुभेच्छा देऊ शकतो. माझ्या कायम शुभेच्छा त्यांना आहेत. माझ्याकडून काहीही मला जर करता आलं या संस्थेसाठी तर मी ते माझं भाग्य मानीन. धन्यवाद. सरांनी पहिलाच मुद्दा बोलवण्याचा सांगितला, तर मुळात तुम्हालाच बोलवायचं होतं, तुमच्या पदाला बोलवायचंच नव्हतं. कारण मला त्यांचं व्यक्तिमत्व खूप आवडलं होतं. माननीय पवार साहेब आहेत आपले औरंगाबादचे, मानसिंगजी पवार, ते त्यांचे बॅचमेट. त्यांच्या कार्यक्रमात मला बोलवलं होतं आणि मी साहेबांचा इंटरव्ह्यू घेतला होता तिथे 1 तास बऱ्यापैकी. आणि ते इतका इंटरव्ह्यू घेतल्यानंतर माणूस समजतो. तसे 25, 40, 50 IAS IPS अधिकारी मित्र आहेत, सिनियर आहेत,
पण मला वाटलं की खूप छान व्यक्ती आहे, हे आपल्याकडे आले पाहिजे. आणि मला स्वार्थ काय असतो सर, मला कोणी छान वाटला, मी 2 गोष्टी त्या दिवसात पण तुमच्या लिहून ठेवल्या माझ्या डायरीत. कोणी भेटलं की मला वाटतं माझ्या पोरांना फायदा झाला पाहिजे, बस मला एवढंच सुचतं. म्हणून मी त्यांच्या मागे लागलो, मुद्दा हा होता. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि त्याचं तुम्ही उत्तर देऊ शकतात सगळ्या मुलांना आणि मला. कारण तुम्ही बंधुतावर, विवेकानंदांवर इतकं प्रतिप्रश्नाची तयारी ठेवा. नक्की सर, नक्की सर. ते का प्रश्न आला, कारण ते बंधुतावर. सर मी माझ्या कित्येक ठिकाणी बोललो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, इथे फुलस्टॉप आहे. एवढं जर आपण केलं तर खूप साऱ्या अटी संपतात. इथे आपण हेच करतोय ना, आपण सगळे भाऊ बहीण, तुम्ही मुलं मुले आहात आमचे, विषय संपला आहे. मग ते कोणी असो, मग जो खूप कमी असेल ना, उलट तो जास्त लाडका आहे, कारण त्याला जास्त पुढे आणण्याची गरज आहे. म्हणून माझ्या मनात प्रश्न आला, प्रशासन असो का समाज असो, हे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता असे 4 मी इथे लिहिले आहेत. किंवा आम्ही असं म्हणतो की चांगला माणूस घडावा, चांगलं चारित्र्य निर्माण व्हावं, म्हणून आपण काम करूया. तर या मुलांच्या मनात प्रश्न असतो की खरंच असं होऊ शकतं का, कारण आजूबाजूला त्यांना असं बघायला मिळत नसतं. आतापर्यंत अनुभव फारच वाईट असतात, पण इथे आपण अशी लोकं याकरता बोलवतो की असं जगतात लोक आणि त्या क्षेत्रात पुढे जातात, मूल्य धरून जातात, चांगलं वागून जातात, आजूबाजूला कितीही काळोख असला त्याच्यातून मार्ग काढता येतो. तर हे असं असतं का सर, आणि असलं तर ते कसं छोट्या छोट्या स्तरावर सोप्या सोप्या पद्धतीने करता येऊ शकतं, याबद्दल थोडंसं सांगा. असतं का, तर असतंच, म्हणजे त्यात काही वादच नाही, म्हणजे हा प्रश्नच नाही. हा कदाचित आम्ही इंग्रजीत म्हणतो तसा रेटॉरिक आहे की आहेच आहेच, असं आहेच, आणि असं नसतं तर आपण सगळे इथे नसतोच. म्हणजे केव्हाच ते काय व्हायचं असतं, ते काय व्हायचं असतं, अर्मॅगेडॉन असं इंग्रजीतला शब्द आहे, मराठीत काहीतरी शब्द आहे, विसरलो मी. पण हां, नाही क्रांती नाही, खरं म्हणजे क्रांती झाली असती, परंतु आपण फार तसे शोषित लोक आहोत. क्रांती वगैरे जरा कठीण आहे आपल्यासाठी. काय आपल्याला म्हणजे ते ठेविले अनंती ऐसेची राहावे वगैरे असं आपण शिकत आलो आहे, आपण बोलत आलो आहे. त्याचा रेलेव्हन्स पण असेल तेव्हा, काय म्हणजे मी त्याच्या विरोधात असं बोलत नाही, परंतु एकूण आपण शोषिक आहोत, एक ॲज अ कंट्री, ॲज अ पीपल. त्यामुळे खरं म्हणजे जेव्हा जेव्हा व्हायला हवी होती क्रांती तेव्हा तेव्हा नाही झालेली, पण हरकत नाही. मला स्वतःला असं वाटतं की क्रांती हा मार्गच नव्हे, उत्क्रांती हाच मार्ग आहे, आणि त्या मार्गाने आपण जातोच आहोत, आपण प्रत्येकजण. उत्क्रांतीचा जो एक फार महत्त्वाचा भाग असतो तो असा असतो की प्रत्येक छोट्या जीवाणूला त्याच्यामध्ये एक काम, कर्तव्य आणि जबाबदारी आहे. लहान मोठं कोणी नाही. इच सेल आपल्याला माहिती आहे सगळ्यात छोटा जो भाग आहे, प्रत्येक सेलला इव्होल्युशनमध्ये जबाबदारी आहे. जर आपण हे मान्य केलं की आपण इव्होल्युशनकडे जाणार आहोत, आपण हळूहळू आपल्याला जे वाईट दिसतंय ते आपण बदलणार आहोत, जिथे अंधार आहे तिथे आपण प्रकाश घेऊन जाणार आहोत. तो प्रकाश कसा घेऊन जाणार आहोत, सूर्य तर आपण सगळीकडे घेऊन जाऊ शकत नाही, तर मग सूर्याचा प्रकाश कुठल्या पद्धतीने आपण घेऊन जाणार आहोत, त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्यातील प्रत्येकजण करेल आणि असा स्वैर उडेल, तेव्हा ती उत्क्रांती होऊ शकते. या सगळ्या यामध्ये आपल्याला असं वाटतं, आपण सिनेमात पाहतो की व्यवस्था भ्रष्ट आहे, आपण वर्तमानपत्रांमध्ये वाचतो की अधिकारी सगळे करप्ट आहेत, आपण सगळीकडे पाहतो की राजकारणी सगळे सेल्फिश आहेत, ते फक्त स्वतःचं बघतात वगैरे वगैरे. आपण हा विचार करत नाही की समाज जो आहे, या समाजामधूनच हे सगळे लोक आलेले आहेत. समाजाचं जे काही समाजामध्ये आहे त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूपात ते लोक तिथे आहेत. कदाचित त्यांच्यामध्ये काही स्किल्स जास्त आहेत, म्हणजे परीक्षा देण्याची स्किल उत्तम असेल तर तो अधिकारी होऊ शकेल,
भाषण देण्याची किंवा आप्पा वाईट वाटून घेऊ नका, आश्वासन देण्याची स्किल जास्त असेल तर तो राजकारणी होऊ शकेल. असे वेगवेगळे स्किल सेट्स आहेत ज्याच्यामध्ये जो स्किल आहे. पण आहेत हे सगळे लोक या समाजातलेच आहेत. त्यामुळे सगळंच वाईट आहे, सगळंच भयानक आहे, सगळाच काळोख आहे असा विचार करून उपयोग नाही. असेलही अडचणी आहेत, प्रश्न आहेत, व्यवस्था त्या पद्धतीची कदाचित होऊ घातलेली असेल, परंतु त्यामध्ये देखील चांगले लोक आहेत, त्यामध्येही चांगलं काम करणारे लोक आहेत, त्यामध्येही आस्थेने, देशाबद्दलच्या आत्मीयतेने, देशबांधवांच्या बद्दलच्या आस्थेने प्रेरित होऊन काम करणारे अनेक लोक आहेत, अनेक अधिकारी, अनेक कर्मचारी आहेत. कुठल्या तरी गावचा एखादा तलाठी आहे, आपल्याला वाटतं तलाठी म्हणजे काय भयानक. आमचे एक पूर्वीचे मुख्यमंत्री होते, ते म्हणायचे, जे नसे ललाटी ते लिही तलाठी. ॲक्च्युली म्हणजे हे माझं वाक्य नाही, मी त्याचं काही कॉपीराईट माझ्याकडे नाही, ते त्यांच्याकडे आहे, पण ते म्हणायचं. त्यामुळे आपल्याला अशा सगळ्या मला ॲनेक्डोट्स का आवडत नाही. मला खूप लोक असं सांगतात, सॉरी आता मी तुमचा तो धागा घेऊन ते मांजर असते ना, ते सोडवतच नेते, ते तसं चाललं आहे माझं. त्यामुळे पण मी थांबेन 5 मिनिटात, परंतु आता मी निघालेलो आहे, त्यामुळे आता थांबणं जरा कठीण आहे 5 मिनिट. तर आपल्याला असं वाटतं, आपल्याला आपण या सगळ्या नॅरेटिव्ज आपल्या अवतीभोवती तयार होतात, आपण तेच बघतो, आपण ते शिकतो, आपल्याला असं वाटतं की हे सगळं असंच आहे. प्रत्यक्षात तसं नसतं. प्रत्यक्षात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाला पावलोपावली समाजाने त्या चांगल्या माणसाच्या, चांगल्या वृत्तीच्या, चांगल्या कामाच्या मागे उभं राहणं आवश्यक असतं. हे जर झालं तर ती चांगली वृत्ती, तो चांगला अधिकारी, ती व्यक्ती, त्याचं काम हे अधिक चांगलं होईल. ते केवळ चांगलं त्याच्यासाठी होणार नाही किंवा त्या लोकांना त्याच्यापासून फायदा होणार नाही, तर आणखीन 10, 15, 20, 25, 100, 1000 लोकांना, अधिकाऱ्यांना हे समजेल की असं काम चांगलं जर झालं तर समाज काय पद्धतीने त्या अधिकाऱ्याच्या मागे उभं राहू शकतो. चांगल्या अधिकाऱ्याला राजमान्यतेची गरज नाही, परंतु जनमान्यतेची मात्र निश्चितपणे गरज आहे. हे समाजाने, आपण सगळ्यांनी ओळखायला हवं. आणि मला असं वाटतं की कुठेतरी तिथे गल्लत होते. चांगलं झालं तर झालं, वाईट आहे त्याच्याबद्दल मात्र वारंवार चर्चा होते. खूप चांगल्या गोष्टी होत आहेत. प्रत्येक अधिकारी, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक अधिकारी आपापलं अतिशय उत्तम काम करत आहेत. इन्कम टॅक्समध्ये असेल, कस्टम्समध्ये असेल, IAS असेल, IPSमध्ये असेल, अनेक उदाहरणं आहेत. त्याच्यावरती पुस्तकंही निघालेली आहेत. ती तुम्ही काय खरेखुरे आयडॉल्स वगैरे अशी पुस्तकं आहेत. आनंद अवधानी माझा मित्र आहे, त्यांनी संपादित केलेली फार सुंदर पुस्तकांची शृंखला आहे. तर असे जे चांगल्या गोष्टी होत आहेत त्याच्याकडे बघायला हवं. केवळ जे वाईट आहे त्याच्याकडे बघत राहिलं तर मग अनास्था, मग मला काय करायचं, माझं मी बघेन, त्याचं. कारण त्यातला त्या प्रतिज्ञेमधला पहिलं वाक्य जे आहे ना, तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यातला शब्दही महत्त्वाचा आहे. ते असं म्हणतात, भारत माझा देश आहे ना, आमचा देश आहे नाही म्हणत. सामूहिक आहे प्रतिज्ञा, परंतु आमचा देश नाही म्हणत. भारत माझा देश आहे. म्हणजे मी जसं म्हणतो माझं घर आहे, मी स्वच्छ ठेवीन, रस्ता माझा नाही त्यामुळे त्याच्याकडे बघणार नाही, हे बदलण्यासाठी म्हणून त्या शब्दाचा वापर आहे. भारत माझा देश आहे. तर हा जर विचार आपण सगळ्यांनी केला आणि ती अनास्था कुठेतरी बाजूला ठेवली आणि चांगली उदाहरणं शोधली, आणि चांगली भरपूर आहेत, आणि त्यांना त्रास होतो का असा प्रश्न, मग त्याच्या पुढचा प्रश्न असा आहे की असे अधिकारी आहेत, मग त्यांना त्रास होतो का? तर होत असेल ना, त्याला काय इलाज नाही. थोडाफार होत असेल, कदाचित एखाद्या वेळी बदली होत असेल. एखादं काम चालू केल्यानंतर त्यांनी काय बिघडलं? त्यांनी काहीही बिघडत नाही. फार पूर्वी
मी फार यंग होतो, म्हणजे जरा तेव्हा. आणि समजायचं नाही काही गोष्टी तेव्हा नाही समजत त्या वयामध्ये. आणि कुठल्या तरी एका महाशयांची माझं भांडण झालं. काय माझं वय असेल 25-26 वर्षाचं असेल मी, काय त्याच्यापेक्षा जास्त असणार. आणि त्यांचं आणि माझं भांडण झालं. ते म्हणे मी तुमची बदली करीन. हो म्हटलं करा बदली, मी असिस्टंट कलेक्टर आहे इथे नाही तर गडचिरोलीला गेलो तरी मी असिस्टंट कलेक्टर राहीन. तुमचं बघा तुम्ही पुढच्या इलेक्शनमध्ये काय होतं. फरक पडत नाही. म्हणजे मला हे समजायला हवं होतं की माझी बदली झाली असती तर कदाचित त्यांच्या इलेक्शनवरती काही परिणाम झाला नसता झाला. पण ते माझं वय ते नव्हतं. माझं वय तेव्हा या पद्धतीने सांगण्याचं होतं. पण ती तयारी होती, इथे नाही तर तिथे, तिथे नाही तर तिथे, जिथे जाऊ तिथे. बरं असं झालं का प्रत्यक्षात? तर नाही झालं. म्हणजे त्यांनी पण तो नाद सोडला आणि माझीही बदली झाली नाही. आणि फार असं काही आपण आपल्या तत्वांशी बांधील राहिलं आणि आपण जनतेसाठी जे योग्य आहे, जे न्याय आहे ते करत राहिलं तर त्रास होतो का? तर फार काही त्रास होत नाही, मला नाही वाटत. माझा स्वतःच्या अनुभवावरून 36 वर्षाचा माझा प्रशासकीय सेवेचा अनुभव आहे. असं मला वाटत नाही की खूप त्रास होतो किंवा खूप अडचणी येतात किंवा खूप बाजूला फेकले जातो, असं नाही. त्याला जे उत्तर द्यायला हवं, म्हणजे एका बाजूला या गोष्टींचा जर कुणाला त्रास होत असेल तर दुसऱ्या बाजूला माझी एफिशियन्सी आणि माझी न्यूट्रॅलिटी, म्हणजे माझी काम करण्याची पद्धत, आणि मी न्यूट्रल आहे, याही बाजूला नाही त्याही बाजूला नाही. इंदिरा गांधींचं एक फार सुंदर वाक्य आहे. त्यांना एकदा असं विचारलं होतं, कुठे विचारलं होतं ते मी विसरलो, बहुतेक मलेशियामध्ये का कुठेतरी गेल्या होत्या. आणि त्यांना त्या पत्रकारांनी, इंटरनॅशनल रिपोर्टरनी विचारलं, विच वे डू यू स्विंग, ईस्ट म्हणजे ते लेफ्ट और राईट असा तो तेव्हाचा प्रश्न होता. आणि आपण अमेरिकेशी संबंध आपले थोडेसे अडचणीचे होते आणि रशियाशी संबंध आपले चांगले होते. त्यामुळे त्यांना अभिप्रेत उत्तर हे होतं की वी टिल्ट टू द लेफ्ट. तर त्यांनी हे उत्तर दिलं, वी स्टँड इरेक्ट. हे फार फार उत्तम उत्तर आहे. त्या अडचणीच्या काळामध्ये दिलेलं हे उत्तर आहे. लक्षात ठेवा की जेव्हा त्या रशियाच्या मदतीची अत्यंत आवश्यकता असताना आणि अमेरिका ऑलमोस्ट आपल्यावरती अटॅक करणार अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीचं उत्तर देणं की वी स्टँड इरेक्ट. तर हे इरेक्ट उभं राहणं जे आहे हे इकडचा तिकडचा विचार न करता, इकडे तिकडे न जाता, जी माझी तत्त्व आहेत, जे मला योग्य वाटतं, जे लोकांसाठी न्याय वाटतं तेच मी करणार, या तत्वावरती जर आपण कायम राहिलो तर मला असं वाटतं की ही न्यूट्रॅलिटी जी आहे ती न्यूट्रॅलिटी आणि मग कामाची एफिशियन्सी याचा आणि त्या दुसऱ्या गोष्टीचा, आपल्या तत्वनिष्ठेचा जो काही त्रास सिस्टमला होत असेल आणि याचा फायदा होत असेल, कोणीही माणूस कॉस्ट बेनिफिट बघतो. कॉस्ट काय आहे, नुकसान काय आहे, फायदा काय. फायदा जास्त होत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तर फायदा सतत जास्त होणं, त्याच्यासाठी एफिशियन्सी वाढवणं, कायम न्यूट्रल राहणं, ॲग्नॉस्टिक राहणं, सोर्स कुणी काम सांगितलं हे महत्त्वाचं नाही, कामाची मेरिट बघणं हे महत्त्वाचं आहे. अशासारख्या काही गोष्टी केल्या तर मला वाटतं काही फार त्रास होत नाही. आवडत्या व्यक्तीला मास्तर असं म्हणतात असं त्यांनी सांगितलं. तर आपल्याशी डॉक्टर नितीन करीर मास्तर संवाद साधत होते बऱ्याच वेळापासून आणि खरंच मास्तरासारखा साधत होते. छान सर. मला असं वाटतं 15 ऑगस्टला इतकं चांगलं आपल्याबरोबरचा संवाद हा खूपच समर्पक आहे. म्हणजे हेच व्हायला हवं. आणि याच्यातून सर नक्की तुम्हाला सांगतो, मला यांचा पण अंदाज आहे आणि आम्ही काय प्रयत्न करतो त्याचा अंदाज आहे. खरंच याचा खूप चांगला परिणाम पुढे दिसेल असं मला खात्री वाटते. धन्यवाद. धन्यवाद सर.